नमस्कार. नर्मदे हर. आपण आता नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये शिरतो बरकाल गावामध्ये. हा एक कच्चा रस्ता आपल्याला घेऊन चाललाय व्यासबेटाकडे. हे समोर दिसते ना, हे व्यासबेट आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये गाडीतनं चाललोय. ते बघा किती सुंदर शिवलिंग आहे तिथे. हे समोर दिसतंय हे व्यासबेट. समोर शुकदेव आणि मागे जलाराम आश्रम आहे. मैयाच्या पात्रामध्ये किती शंकर पहा. घाट किनारे जितने कंकर सारे शंकर. परिक्रमेमध्ये तुम्हाला या व्यासबेटावर जाता येत नाही, परंतु एरवी तुम्ही जाऊ शकता. कारण आता आपण मैयाच्या धारेतनं चाललो बघा. ही समोर मैयाची धार आहे. ही आता काही कारणामुळे आटलेली आहे. नाही तर आता आपली जिथं गाडी आहे बरोबर त्याच ठिकाणी मैयाची धार असते. आपल्याला घेऊन जाणारी जी व्यक्ती आहे तिला देखील आपल्याकडे बरेच जण ओळखत असतात. सोशल मीडियावरती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नर्मदा मैयाविषयी आणि हिंदू धर्माविषयी जागरण करण्याचं काम करणारी श्री शक्ती दिदी नर्मदे हर. आपण आता व्यासबेटावरती प्रवेश करतोय. ये रस्ता साल भर तो खुला नहीं होगा ना? नहीं, पानी भर जाता है. मैया का पट्टा है, आप ले लेते. या पद्धतीचं झाड बघा. ही झाडं इथं सरकारने लावलेली आहेत पूर थांबवण्यासाठी. हे सगळं मैयाचं पात्र आहे. आणि आपण आता व्यासबेटामध्ये प्रवेश केला. हे बघा हे व्यासबेट आहे. सुंदरसं जंगल आहे इथे. अप्रतिम जंगल है. लोग रहते हैं अंदर इधर है. ये पुजारी है, मंदिर है और ये थोड़ा दर्शन के लिए आते हैं. पूरा डूब में जाता होगा ये. हाँ, पर व्यासबेट को वरदान है, ये डूबता नहीं है. अच्छा. हाँ, बस